आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना. नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते. येस, आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत आपण सर्वजण जुडलेलंच आहे आणि आता आपण करत आहे कृतज्ञतेची जादू. या ब्रह्मांडामध्ये असलेलं जे जे काही आहे हे आपल्याला अधिक अधिक भरभरून मिळत आहे, मिळायला हवं असं वाटत असेल तर आपल्या प्रत्येकाच्या अंगी या ब्रह्मांडाचं सिक्रेट समजण्याची कला यायला हवी. आणि या ब्रह्मांडाचं सिक्रेट काय आहे? द सिक्रेट जादू काय आहे? जर मला जे हवं आहे ते मिळवायचं असेल तर मला हवी आहे कृतज्ञता. कृतज्ञता मला माझ्या अंगी बाणायची आहे. आणि यस, या ब्रह्मांडासोबत अधिक एकरूप व्हायसाठी आपलं छान हार्ट चक्र ओपन करण्यासाठी आज आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतच कृतज्ञतेची जादू द सिक्रेट रॉन्डा वन यांचं पुस्तक आणि आजचा दिवस तिसरा दिवसाचा काय आहे सेशन तर आहे जादुई नातेसंबंध. नातेसंबंधामध्ये कसं बरं छान बदल घडून आणायचा आहे, कसा तो प्रेमाचा वर्षाव आपल्याला आपल्याच नात्यांमध्ये अधिक अधिक वाढवत जायचं आहे. तर ही कला जर शिकून घ्यायची असेल तर यस, या कृतज्ञतेच्या भावासोबत एकरूप होऊया. या कृतज्ञतेच्या भावानी त्या नातेसंबंधांमधील भरभराट अनुभवण्याची मला संधी दिली. यस, आता ही तुम्ही सुद्धा अनुभवा अशी मी सगळ्यांना विनंती करेल. युट्यूबचे सर्व सन्माननीय सदस्य सर्वांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ज्याप्रमाणे आपण नेहमीच आम्हाला सोबत देत असता असंच आता या असलेल्या कृतज्ञतेच्या व्रतामध्ये सुद्धा आपण सोबत द्या. आणि हे कृतज्ञतेचं व्रत प्रत्येकाने करा. आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता आणून जादुई पद्धतीनं कसा बरं बदल घडून येतो वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घ्या. आजचं सेशन आहे जादुई नातेसंबंध. त्या अगोदर आपण सगळ्यांनी काल जादूचा एक दगड हातामध्ये घेतला आहे, हो ना? तो तुमच्या सगळ्यांकडे आहे. यस, तर या दगडाला आपल्याला एक छान एक ऊर्जा द्यायची आहे. डोळे मिटून घ्या, शांतपणे डोळे मिटून घ्या. तुमच्या हातामध्ये एक छान असा गुडगुडीत दगड आहे. कल्पना करा हा दगड थंड आहे का बघा. आणि यामधून शांत ऊर्जेचं कंपन आपल्याला जाणवत आहे. आजच्या दिवसामधला एक सुंदर असा एक क्षण आता आपल्याला या दगडाला सांगायचा आहे. आठवा बरं. आजच्या दिवसामधला एक सुंदरसा छानसा एक क्षण आपल्याला या दगडाला सांगायचा आहे. आणि यावेळी तुम्हाला अंतर्मनापासून काय वाटलं, कसा हा प्रसंग होता, मनापासून आठवा आणि त्याला म्हणा त्या थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. बघा आपलं संपूर्ण शरीर या कृतज्ञतेच्या भावाने भरून गेलं आहे. आणि आता हा आपला जादुई दगड कृतज्ञतेचा आभार मंत्र घेऊन तयार झालेला आहे. कृतज्ञतेचा दररोज आपल्याला याला आता दररोज रात्री झोपताना एक छान आपल्या आयुष्यामधला तो प्रसंग सांगायचा आहे कृतज्ञतेचा. थँक्यू थँक्यू थँक्यू, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बघूया एक कृतज्ञतेचा दगड आपल्या आयुष्यामध्ये अनंत कृतज्ञतेचं उगमस्थान कसा करतो आहे. आपल्याला आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचा बघूया हा कसा ठरतो आहे, कशी आपल्याला ऊर्जा देतो आहे, हो ना? यस, चला तर हळूच तुमचे दोन्ही डोळे उघडा आणि हा जादुई दगड आता तुम्ही नेहमीच्या जागेवर ठेवा. याला आता तुम्ही दररोज रात्री एक प्रसंग सांगायचा आहे. ओके, चला.
आता काय करायचं आहे आपल्याला? आपल्याला जादुई नातेसंबंध, जादुई नातेसंबंध. माणूस कसा आहे? सामाजिक प्राणी आहे ना? येस. माणूस सामाजिक प्राणी आहे आणि केवळ समाजामध्ये राहतो म्हणून नाही, तर आपण प्रत्येक जण आपल्या नात्यामधून शिकतो, वाढतो आणि आत्मिक अनुभव घेत असतो, की नाही? येस. आणि प्रत्येक नातं काय आहे, तर ती ती आत्मिक बैठक आहे. प्रत्येक नात्यांमधून प्रेम मिळतं, काही नात्यांमधून धडे मिळतात, काही नात्यांमधून वेगळा अनुभव मिळतो. म्हणजे काय, तर प्रत्येक नातं हे वेगवेगळं असतं. प्रत्येक नातं वेगवेगळं असतं. आणि आपण काय म्हणतो, तर आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी शिकवून जात असते. अंतर्मनाचं ध्यान केलं आहे ना तुम्हाला? गुरु या आयुष्यामध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती मला काहीतरी लेसन देत असते. पण प्रत्येक नात्याला जर कृतज्ञतेचा स्पर्श दिला ना, तर ते नातं अगदी जादुई होतं, खूप सुंदर होतं. कारण ना, कृतज्ञतेमध्ये अपेक्षा नसते, तर आपुलकी असते. आणि ही आपुलकी, हे प्रेम आज आपल्याला जादुई नातेसंबंध या सेशनमध्ये सर्व दृष्टिकोनातून समजून घ्यायचं आहे. आध्यात्मिक, मानसिक, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असावं, बस एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. जसं आपल्याला आपण म्हणत असतो, की प्रत्येक सोल हा आपल्याला एखादी गोष्ट शिकवण्यासाठी भेटत असतो. तोच सोल कधी आपल्याला प्रेम शिकवतो, कधी संयम शिकवतो, कधी स्वातंत्र्य शिकवतो, कधी आयुष्याचा असा धडा शिकवतो, कधी विश्वासघात शिकवतो. शिकवतो ना? कधी कधी गुरु म्हणून आपल्या आयुष्यामध्ये येतो. प्रत्येक प्रत्येक आहे ना? येस. आणि आपण त्या त्या नात्यामधून तो तो धडा घेतला, तो तो लेसन घेतला, की मग हे नातं कसं जादुई पद्धतीने होतं. मोठी बहीण आहे, ती मोठी बहीण एक धाकामध्ये सुद्धा ठेवते, प्रेम सुद्धा ठेवते. असं असतं ना? बघा, सगळ्यांना बहिणी आठवल्या. तर ते नातं कसं झालं आहे? ते जादुई नातं झालं आहे. ओके. ज्यांना बहीण नाही त्यांनी ते नातं मिस केलंय. त्यांचे चेहरे क्षणार्धामध्ये ओळखायला आलेले आहेत. येस. त्यांनी ते मिस केलेलं, पण ज्यांनी अनुभवलं एका सेकंदामध्ये ती ती काय म्हणूया, तो स्मित हास्य तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसलं, तो भाव दिसला. कारण आपण त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे आणि खरोखर ते नातं जादुई आहे. जादुई म्हणजे काय, तर भरभरून कृतज्ञता. लोकांना वाटलं पाहिजे, अरे यार, यांच्या आयुष्यामध्ये एवढा आनंद आहे. इनकी खुशियों का राज क्या है? असं जर तुम्हाला जगायचं असेल, तर कृतज्ञतेसोबत जुडायचं आहे. ओके. आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडत असताना काय करत असतो, आपल्या हार्ट टू हार्ट थॉट्स एकमेकांसोबत आपले स्पंदन जुडलेले असतात आणि कृतज्ञता त्याला आहे ना प्रकाशमान ऊर्जा देते. आपण छान व्हायब्रेशन्स पाठवतो. तुम्ही आनंदी, खुशी, प्रेम, यश, आरोग्य संपन्नता तुमच्या आयुष्यामध्ये असू देत. सकाळी उठल्यानंतर आपण मेडिटेशन करत असताना माझे सर्व कुटुंबीय आरोग्य संपन्न आहेत. माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे. आमचं सगळ्यांचं छान बॉन्डिंग आहे. आपण अशा छान अफर्मेशन देत असतो, की नाही? येस. ती सुद्धा कृतज्ञता. आता आपण वेगळ्या शब्दांमध्ये वेगळ्या प्रकारे थोडी कृतज्ञता अधिक सविस्तर शिकत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार करसाल, तर मेंदूमधील न्यूरॉन्स ह्या आपल्या भावना समोरच्याच्या भावनांशी जुळवतात. आणि जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा एक हार्मोन्स आहे ऑक्सिटोसिन, हा प्रेमाचा हार्मोन्स, तो प्रेम वाढवतो, त्या नात्यामध्ये स्नेह वाढवतो. आता येथे काय होते, येथे प्रेम, माया, स्नेह त्या व्यक्तीमधील समोरच्या वाढेल हे नाही म्हणत आहे आपण. येथे माझ्या आतील प्रेमाच्या भावना वाढल्या आहेत आणि मी जे पेरणार ते उगवणार.
मी प्रेम पेरायला लागते आहे, मी प्रेमाचे व्हायब्रेशन्स क्रिएट करायला लागते आहे, मी प्रेम पाठवायला लागते आहे. आणि म्हणून माझ्याकडे सुद्धा जे व्हायब्रेशन्स येतात ना, ते कशाचे येतात? प्रेमाचे येतात. कळलं? अशा प्रकारे कार्य होतं. कार्य असंच होत असतं की मी जे देत आहे आता या क्षणी मी प्रेम देणार तर माझ्याकडे प्रेम येणार. मी राग देणार तर माझ्याकडे राग येणार. मी चिंता व्यक्त करणार तर माझ्याकडे चिंता येणार. मला काय हवं आहे? प्रेम. बरोबर? येस. मग मी काय पेरायला सुरुवात केली आहे? प्रेम. मला हवं आहे की मी जर काय सकाळी सकाळी छान चहा घेऊन रूम मध्ये गेले यांच्याकडे, सासूबाईकडे, ठीक आहे, आई बाबांकडे, कुठेही, तर त्यांनी एक प्रेमाने म्हणा, वा रोज तू चहा करते, किंवा त्यांच्या नजरेमधून एक कृतज्ञता मला दिसावी, असं मला वाटते प्रत्येकाला. हो. तर का ना त्या प्रेमाची आपण पहिले सुरुवात करावी. ते आपल्याकडून छान चहा घेतात, याकरिता का ना आपण पहिले कृतज्ञ राहावं. लक्षात येते? पहिले आपण कृतज्ञता व्यक्त करू, कारण आपण आपण केलेला चहा मोठ्या प्रेमाने ते पितात. याकरता जर आपण कृतज्ञ राहिलो तर, म्हणजे तो प्रसन्नतेचा भाव, तो कृतज्ञतेचा भाव जर माझ्याकडून गेला तर आपोआपच मला तिकडनं तेच मिळणार. हेच सायन्स आहे. रेकी शिकल्यामुळे किंवा कृतज्ञतेचं व्रत केल्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये काय बदल होईल हे मी केव्हाही कोणालाही सांगत नाही, परंतु स्वतःमध्ये केलेल्या बदलामुळे आपोआप आपल्याकडे तेच येतं जे आपण पेरायला लागतं. हे जादूमयरित्या घडतं. कारण विज्ञान म्हणते किंवा आपलं अध्यात्मशास्त्र किंवा वास्तविकता म्हणते, तुम्ही जे पेरतात ते उगवतं. मग आपण पेरणी प्रेमाची करायला सुरुवात करतो आहे, आपण पेरणी कृतज्ञतेची करायला सुरुवात करतो आहे, असं या सेशन मधून आपल्याला आज समजणार आहे. शिकत आहे आपण. आपण ज्या गोष्टीवर लक्ष देतो ते वाढतं. सायकोलॉजी काय म्हणते? मी ज्यावर लक्ष केंद्रित करणार ते माझ्या आयुष्यात वाढणार. जर काय एखाद्या व्यक्तीचे उत्तम चांगले गुण मी ओळखले आणि त्यासाठी मी आभार मानले, तर तर तुमचं मन त्या व्यक्तीबद्दल, माझं मन त्या व्यक्तीबद्दल अधिक चांगलं उबदार होणार. तुम्ही तुम्ही जर एखाद्या व्यक्तीमधल्या चांगल्या गुणांकडे लक्ष केंद्रित केलं, काय काय चांगलं आहे या व्यक्तीकडे, तर आणि त्यासाठी जर कृतज्ञ असाल, तर आपोआप त्या व्यक्तीबद्दल आपली एनर्जी लेवल छान होणार. मग आपोआपच हळूहळू काय होणार आहे, तर त्या व्यक्तीला फॉरगिव्हनेस होणार. चुकांकडे आपण फॉरगिव्ह करणार. माफ करा, माफी मागा. दया आणि क्षमेचा सिद्धांत, हो ना, कार्य करायला लागतो. आपोआप नातं हील व्हायला लागतं. तुम्ही ते ऐकला आपला व्हिडिओ स्पेशल आहे, माफ करा. काय करावं, कसं करावं, आहे ना? ऐका, एक वेळ आवर्जून ऐका. तर बघा, असं आहे, हे खूप छान आहे. आजचं सेशन खूप खूप सुंदर आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायच्या आहेत सगळ्या गोष्टी, आणि नात्यांमध्ये कसा बरं जादुई बदल आपल्याला घडवून आणायचा आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला खूप सगळ्या गोष्टींवर थोडा थोडा असा एक नजर टाकायची आहे. खरोखर माहिती आहे की आपल्याला 30 मिनिटांमध्ये सेशन संपवायचं आहे, आणि त्याच दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. यस, मी माझ्या परीने छानसं तुम्हाला त्या एनर्जी सोबत कनेक्ट करण्याचा सुद्धा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. बघा, 3रा दिवस. काय कल्पना करा बरं की या पृथ्वीवर, लेखिका म्हणतात, कल्पना करा की या पृथ्वीवर तुम्ही एकटे आहात. असं जर तुम्हाला काहीही असं जर असलं तर काय होईल? आपल्याला काहीच करावंसं वाटणार नाही. वाटेल का? बिलकुल नाही. कोणासाठी जगावं, कोणासाठी काय करावं, काय करावं आपण हे पण आपल्याला कळणार नाही.
असं जर असतं ना, आपण एकटेच असतो तर आपल्याला काहीच करायची इच्छा राहिली नसती. उदाहरणार्थ, जर एखादं चांगलं चित्र काढलं आहे आणि ते बघायलाच कोणी नाहीये, तर काय अर्थ आहे त्या चित्राला? चांगलं संगीत रचना केली आहे, छान, पण ऐकायलाच कोणी नाहीये. जर एखाद्या गोष्टीचा शोध लावला, पण त्याचा उपयोग करायलाच कोणी नाहीये, काय फायदा? आणि मला जर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं आहे, तर कशासाठी जायचं? कोणीच नाहीये तिकडे, पण इथंही सेम आणि तिथंही सेम. कारण कुठेही गेलात तर आधी होती तशीच परिस्थिती असणार. तुमच्याशिवाय येथे कोणीच नसणार. तुम्हाला जीवनाच्या आनंदामध्ये मजा असेल का? नसूच शकते. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मजा, छान, आनंद केव्हा येतो? जेव्हा सर्व सोबत असतात. बरोबर? येस, जेव्हा सर्व सोबत असतात. इतर लोकांसोबत तुमचा असलेला संपर्क आणि अनुभवाच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात, असं लेखिका सांगतात. अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणूनच दुसऱ्या कशाही पेक्षा नातेसंबंध आपल्या आयुष्यावर अधिक परिणाम करत असतात. आपले नाते जेवढे जेवढे समृद्ध असतात ना, तेवढं आपण श्रीमंत असतो. जेवढ्या लोकांसोबत आपले संबंध खूप छान आहे ना, आपण अधिक आनंदी असतो. आनंदी जीवनाची गुरुकिल्ली अशी आहे, की तुमचे नातेसंबंध सुदृढ असावे. लोक तुमच्यासोबत कसेही वागू दे, तुमच्या मनामध्ये मात्र एक वेगळा भाव असावा सगळ्यांप्रती. कारण तुम्ही जादूचे सेशन करत आहात, तुम्ही रेकी शिकत आहात, याचा अर्थ बदल स्वतःमध्ये होणार आहे. लोकांनी तुम्हाला चांगलेच व्हायब्रेशन दिले पाहिजे, नंतर दिले पाहिजे हा विचार नाही करायचा. मी काय देत आहे, मी नातेसंबंधांविषयी कशा प्रकारे विचार करत आहे, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके, चालूया पुढे थोडस. येस, कशाही पेक्षा आपल्या आयुष्यावर परिणाम करतात ते म्हणजे आपले नातेसंबंध. तुमच्या स्वप्नातील जीवन जगण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे, तुम्ही, मी, आपण सगळ्यांसाठी हे सेशन आहे. आपल्या स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी आपल्या आत्ताच्या आयुष्यातील नातेसंबंध किती परिणामकारक असतील हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जसं जादूने आपलं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध, आपले नातेसंबंध हे सगळ्यात पॉवरफुल माध्यम आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. गतकाळामधील थोर, विवेकी आणि सुज्ञ माणसांच्या संशोधनामधून, आपल्या साधू संत महात्म्यांच्या वाणीमधून आपल्याला समजलं आहे आणि यालाच विज्ञानाने सुद्धा पुष्टी दिलेली आहे, की जे कृतज्ञतेचं आचरण करतात त्यांचे नातेसंबंध जास्त जवळीचे, सलोख्याचे असतात. ज्यांच्या अंतरंगामध्ये तो कृतज्ञतेचा भाव असतो ते लोक, त्यांचे नातेसंबंध खूप चांगले असतात. कुटुंबाशी त्यांचं कुटुंब मोठं असतं. म्हणजे काय, तर शेजारी त्यांचं कुटुंब असते, गावही त्यांचं कुटुंब असते. त्यांना आजूबाजूचे अनेक लोक त्यांचे नातेवाईक असतात. मग ते परधर्मीय काय असेत ना, त्यांचे नातेसंबंध छान असतात. कारण त्याच्या आतमध्ये ती कृतज्ञता असते. तुमच्या समोर अनेक लोक आले आहेत, आले आहे ना? यस, आले आहेत. बघा, कुटुंबाशी, मित्रांशी त्या लोकांची खूप जवळीक असते, ज्यांच्या अंतरंगामध्ये कृतज्ञतेचा भाव असतो आणि इतर लोकांचंही त्यांच्याबद्दल अनुकूल मत असतं. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन अभ्यासताना दिसून आली आहे. ती अशी आहे, की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचार स्वरूपातील, शब्द स्वरूपातील एका तक्रारी मागे त्या संबंधाची भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदाने असावी लागतात. काय म्हटलंय माहितीये का? 10 वरदानापैकी एक वरदान त्यामध्ये कमी असतील तर नातेसंबंध बिघडण्याचं, नातं वैवाहिक असेल त्याचा शेवट घटस्फोटामध्ये होण्याची शक्यता असते. काय आहे? जर काय मी एक तक्रार करते, एक तक्रार तुमच्या लक्षात नसेल आलं हे म्हणून सांगते स्पष्टीकरणासह, एक तक्रार एवढे नकारात्मक व्हायब्रेशन क्रिएट करते, की त्याऐवजी मला 10 गुणांवर चर्चा करायला हवी.
10 चांगल्या गोष्टी त्या नात्यामधल्या शोधायला हव्या. तर ते बॅलन्स होईल. एक नकारात्मक विचार मला आयुष्यामध्ये तेथे 10 सकारात्मक विचार टाकेल मी, तेव्हा गोष्टी बॅलन्स होतील. मग का आपण नकारात्मक विचार करावा? पण जर का आपण नकारात्मक विचारच करत राहिलो तर केवढं कर्ज वाढेल त्या नकारात्मकतेचं. केव्हा आपण ते कट करू? म्हणून कुठल्याही व्यक्तीबद्दल, कुठल्याही नातेसंबंधांबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी अगोदर आपल्याला सकारात्मकता क्रिएट करणं तेवढीच गरजेची आहे. विज्ञानही सांगते, अध्यात्मही सांगते, तुम्ही चांगली पेरणी करा, चांगले विचार करा, चांगलं सांगा, चांगलं बोला, याच साठी म्हटलं असतं. ओके? येस. तुम्ही चांगलं बोला. आपण जेवढं योग्य बोलू ना, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागतील. तुम्ही सगळेचे सगळे लिहत बसाल, माझ्याकडे कोण बघणार? हां, मला तुम्हाला सगळेचे सगळे लिहिता फक्त तुम्ही. हं, हं. चला, काय हरकत नाही. बघा, कृतज्ञता. कृतज्ञतेमुळे आपले नातेसंबंध दृढ होतात. अधिक घट्ट घट्ट होतात. जसं जसे कोणत्याही नातेसंबंधांमध्ये आपण कृतज्ञता वाढवतो ना, तशी तशी जादू होऊन नातेसंबंधातून आपल्याला भरपूर प्रमाणात आनंद आणि चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत राहतात. कृतज्ञतेमुळे आपल्या केवळ नातेसंबंधांमध्ये बदल होत नाही, तर ती कृतज्ञता आपल्याला स्वतःला बदलते. अगोदर लक्षात घ्या. ही कृतज्ञता मला बदलणार आहे आणि मी बदलल्यामुळे आपोआपच नाते संबंध बदलणार आहे. आता आता तुमचा स्वभाव कसाही असो, जर का तुम्ही असं म्हणता, की मी आहे ना रागीट आहे, मी आहे ना चिडचिडी आहे, मी आहे ना जाऊ दे आता मी त्याबद्दल बोलत नाही. मी नाही, मी नाही, मी नाही. मी तर छान आहे, आनंदी आहे, प्रसन्न आहे. तुम्ही अनेक जण नेहमी सांगत असता, "मॅडम मी रेकीला यायच्या अगोदर अशी होती." ते माझ्या बाबतीतही होतं. ओके. हां. पण आपण आहे हा शब्द वापरला म्हणून कट. तर आपण ठरवलं आहे, की आपण कसंही असोत किंवा आपण जर काय आता कृतज्ञतेच्या व्रताला सुरुवात केलेली आहे, तर कृतज्ञतेमुळे आपली सहनशीलता, आपला समजूतदार आणि आपला दयाळूपणा इतका वाढतो, की आपणच आपल्याला ओळखू शकत नाही. अगोदर नातेसंबंधांचा त्रास आपल्याला जाणवला असेल, त्याविषयी आपल्याला संताप आला असेल किंवा त्याविषयी आपल्या काही तक्रारी असतील, तर त्या हळू-हळू आपोआप नाहीशा होतील. कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखर कृतज्ञता वाटते, तेव्हा तिच्यात काही बदल करावा असं तुम्हाला मला वाटत नाही. कृतज्ञता स्वीकार करते. जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा त्या व्यक्तीमधील गुणांविषयी आपण विचार करतो आणि मग कृतज्ञता व्यक्त करून गुणाविषयी एवढा विचार करतो, की मग आपण आपल्यासाठी टीका टीका महत्वाची राहत नाही. मग तिच्याविषयी आपण टीका विसरून, त्या दोष विसरून खरं तर आपण आपली एनर्जी चेंज करतो. समजलं? आपण त्यांचीच एनर्जी चेंज करतो असं नाही. तर कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा मी माझी एनर्जी चेंज करते. स्वतःला बदलते आणि माझं स्वतःला बदलण्यासाठी मी कृतज्ञतेचं व्रत करणार आहे. कोण करत आहे कृतज्ञतेचं व्रत? मी. मग पहिला बदल कोणाला जाणवेल? मला. आपल्या हृदयाला ज्या क्षणी त्याची जाणीव होते, आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो हे आपल्याला म्हणता येईल. मग आपल्याकडे असलेला खरा खजिना काय? कृतज्ञता, प्रेम, स्वीकार. लेखक
म्हणतात, वाइल्डर असं यांचं नाव आहे. हे लेखक आणि नाटककार आहेत. हे म्हणतात की आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते, तो क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो, असं आपल्याला म्हणता येईल. लिव्ह इन प्रेझेंट टेन्स, आत्ताचा क्षण खूप सुंदर जगून घ्या. शब्द खूप शक्तिशाली असतात आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करतो, तेव्हा खरं तर आपण स्वतःच्या आयुष्याला इजा करून घेतो. परिणाम होणार हा स्वतःवर होणार. कारण ती नकारात्मकता क्रिएट करत असताना जे शब्द आपल्या आतून जातात, त्यामुळे आपल्या मनाचे, आपल्या शरीराचे, आपल्या चक्रांचं जे इम्बॅलन्स होतं ना, त्यामुळे नुकसान कोणाचं होतं? आपलंच होतं स्वतःचं. आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल जो विचार करता, बोलता, तो तुम्हाला सुद्धा लागू पडतो. म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहायचा सल्ला दिलेला आहे. कारण त्यांना माहिती होतं की तुम्हाला जर आयुष्यात आणखी मिळावं असं वाटत असेल, तर तुमच्या आयुष्यात जादूनं वाढ व्हावी सगळ्या गोष्टीची असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशा तुम्ही त्यांना स्वीकारायला हव्या. जो जैसा है वैसा है, जो जैसा नहीं है वैसा नहीं है. मला माझ्याबद्दल काय विचार करायचा आहे, मी माझं वागणं कसं ठेवायचंय, हे मी ठरवणार. जसं समजा बघा बरं, आपल्या आजूबाजूच्या एक छोटस बाळ असतं. त्या बाळाला माहिती असतं की मी कसाही असू दे, आणि ते बाळ पण स्वतःवर एवढं प्रेम करतं ना, जसं आहे तसं. जसं आहे तसं. नाक जरी भरलेलं असलं आणि त्याला आरशात पाहिलं तरी त्याला ते आवडतं. काही फरक नाही पडत. त्याला माहीतच नाही नाक भरलेलं आहे म्हणजे वाईट आहे. खरं आहे की नाहीये? येस, त्याला माहीतच नाहीये. तो एवढा इनोसंट असतो. तो जसा आहे तसा स्वतःला स्वीकारतो. आणि आपल्याला जर कोणी असं म्हटलं, आपण विचारतो एखाद्या वेळेस, तुम्हाला मी कशी हवी आहे, मी कसा हवा आहे. त्याऐवजी जर समोरच्यानी, आपल्या जोडीदाराने आपल्याला एवढंच एक दोन शब्द म्हटले, तू जशी आहे ना तशीच मला खूप आवडते. सगळ्या महिला दिसतायत समोर म्हणून महिलांसाठीच म्हटलं, नाही दादा पण आहेत. तुम्ही जसे आहात ना तसेच मला खूप गरजेचे आहात, तसेच मला खूप आवडता. असं म्हटलं की आपला आपला केवढा तो विश्वास आणि स्वतःला आहे ना, आपणच स्वतःला खूप छान समजायला लागतो. असं होतं. होतं ना. येस, असंच होतं. आपण जर म्हटलं की नाही, तुला माझ्यामध्ये मी काय बदल करावा. मी म्यूट करते सगळ्यांना. माझ्यामध्ये मी काय बदल करावा म्हणजे तुम्हाला मी आवडेल, हे का सगळेजण माईक सुरू करू शकतात? एवढे सगळेजण शिस्तीत बसलेत की कोणाचाच माईक सुरू नाही झाला. वा, खूपच छान. कोणीच डिस्टर्ब नाही केलं मध्ये. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर बघा, जर का असं म्हटलं की माझ्यामध्ये काय बदल केला म्हणजे तुम्हाला आवडेल? तू आहे ना, असं असं बदल म्हणजे मला आवडेल. तर तेथे आपला भाव काय होईल थोडासा? काय होईल अर्चनाताई? माईक सुरू करा, तुम्ही बोलत आहात. स्वतःच नाराज होणं. बदल काय स्वतःच करायचा. नाराज. बरोबर. फक्त समोरच्यानी जर असं म्हटलं की अगं तू जशी आहे ना तशी मला खूप आवडतेस, तुला वाटलं तर थोडेसे हेअरस्टाईल वगैरे चेंज कर, तर काय वाटेल? आवडेल पण ते हे खूप आवडेल. म्हटल्यानंतर. या म्हणजे काय, तर कुठंतरी समोरच्यानी आपल्याला आहे तसं स्वीकारलं किंवा आपण समोरच्याला जसं आहे तसं आवडते, असं जो भाव आहे तो आपल्याला खूप सुखावून जातो. मग दुसऱ्याला जो भाव सुखावून जातो, तोच भाव आपल्याला स्वतःला सुद्धा सुखावून जातो की नाही जात? मग मला जर असं हवं आहे की मी जसं आहे, मी जशी आहे तसं समोरच्यांनी मला स्वीकारावं, समोरच्यांना तसा मी आवडायला हवं, तर मी काय करायला हवं? मी तेच पेरणी करायला हवी की समोरची व्यक्ती जशी आहे तशी मी स्वीकारायला हवी. तसंच मी तेथे, आणि मग हळूहळू आपण वाटल्यास बदल घडवून आणू शकतो. पण विना स्वीकाराचा बदल घडवून आणणं शक्य नाही. ओके. बदल घडवून आणण्याची गरजच पडत नाही. आपल्याला हवे तसे छानसे बदल आपोआपच घडत राहतात.
जेव्हा आपण स्वीकाराच्या भावामध्ये असतो, लोक जसे आहेत तसेच स्वीकारतो आपण, तेव्हा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आजची जादूची कृती आहे, की लोकांना स्वीकारा. आता सध्या जरी तुमचे नातेसंबंध चांगले असले तरी या कृतीच्या आचरणामुळे ते अधिक जास्तीत जास्त उदात्त होणार, एवढं मात्र नक्की. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं काहीतरी आपल्याला सापडत गेलं तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करेल ना, हे तुम्ही बघालच. आणि यामुळे तुमचे नातेसंबंध तुम्ही विचारही केला नसेल एवढे छान, परिपूर्ण आणि समृद्ध होणार. तुम्हाला कृतज्ञता वाटेल अशा अगदी जवळच्या 3 नातेसंबंधांची निवड करा. 3. कोणतेही, कदाचित तुमची पत्नी, तुमचा मुलगा, तुमचे वडील, आई, तुमचा बॉयफ्रेंड, जे काही असेल, गर्लफ्रेंड, येस, व्यावसायिक भागीदार, म्हणजे आपण पार्टनरशिप ज्यांच्यासोबत करतो आहे, आपली बहीण, आपला भाऊ, जोही नातेसंबंध आपल्याला हवे आहेत ते. तुमची आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, अधिक काय मावशी, तुम्हाला जे हवे आहेत ते. ओके, कोणतेही 3 नातेसंबंध निवडा. हळूहळू तुम्ही यामध्ये वाढ करू शकता, काही अडचण नाही आहे. आणि या 3 नात्यांची निवड करा. मात्र या प्रत्येक व्यक्तीचा मोबाईलमध्ये आपला फोटो असावा, एवढं नक्कीच. आपल्या दोघांचा फोटो असावा किंवा त्यांचा एकट्याचा आपल्याकडे असावा. का? तर आपल्याला त्यांच्याकडे बघून त्यांना प्रेमाचे 4 शब्द पाठवायचे आहेत. ओके, म्हणून. आणि जर का नसतील तर आता आपण हीलर आहोत, आपल्याला माहिती आहे. एका क्षणामध्ये लोक आपल्या समोर येतात, हो ना, ऊर्जा स्वरूपामध्ये. एकदा का तुम्ही 3 व्यक्तीची निवड केली की त्यांचे ते चित्र आपल्या जवळ, छायाचित्र मोबाईल मधलं किंवा प्रत्यक्ष जवळ ठेवलं की आपण कृतीसाठी तयार आहोत. शांत बसा आणि प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत आपल्याला अधिक कृतज्ञ वाटतं याचा विचार करायचा आहे. आणि या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त आवडतात, सगळ्यात चांगले गुण कोणते आहे, त्यांच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, बुद्धिमत्ता, ताकद, निर्णय, शहाणपणा, विनोद, त्यांच्याकडून मिळत असलेलं मार्गदर्शन, किंवा थोडीशी आपण त्यांना चिडवतो तेव्हा येणारी मजा आहे ना. अनेक नात्यांमध्ये आपण चिडवतो, त्यामध्ये सुद्धा मजा असते, त्यामध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. ते त्या गोष्टी थोडंसं आपलं हटके वागणं सुद्धा सहन करतात, तो सुद्धा गुणच की नाही. यस, त्यांचे ऐकून घेण्याची क्षमता, त्यांची विनोद समजण्याची कुवत, त्यांचे काय म्हणूया, डोळ्यांचे हावभाव, स्मित हास्य, तुम्हाला काय आवडते त्या थोड्याशा गोष्टींबद्दल विचार करा. त्यांच्या बरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मजा वाटते आणि म्हणूनही त्याबद्दल त्यांना कृतज्ञता करा. त्यांचा सहवास तुम्हाला आवडतो किंवा ते तुमच्या मदतीला धावून येतात, जे काही असेल ते. ओके, जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ती प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते तेव्हा त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करा. असं नव्हे की हे 3च. काही लोक आपल्याला खरंच आठवतात की ते होते ना म्हणून खूप बरं झालं. एक एक लहानपणीचा वेळ होता, न्याणेचा, शाळेमध्ये गेला होता आणि असा अचानक पाऊस आला. नवीनच सायकल घेतलेली आणि सायकल घेऊन गेलेला. माहिती होतं रस्त्याने गार आहे, पण त्याला सुद्धा माहिती होतं की आपण कोरड्या रस्त्याने यावं. पण लेकराच्यानी काय झालं, तर आपण सायकल थोडीशी गाऱ्यामधून टाकल्या गेली आणि मी सगळीकडून बघायला गेली तर नाही, मला ज्ञानेश दिसलाच नाही. मी वाट बघते आहे, मी रस्त्याने बघते पण ज्ञानेश दिसतच नाहीये. मग शेवटी मी गाऱ्यामधून गेलीच. म्हटलं मग का आला नाही हा म्हणून. तर माझा ज्ञानेश एका ठिकाणी त्या गाऱ्यामध्ये उभा आणि त्याच्याजवळ एक काका होते. ओके, जे त्याला मदत करत होते. हा छोटा होता, 2ऱ्या-3ऱ्या वर्गामध्ये असेल. त्याला मदत करत होते तो गारा काढायला. केवढं मनाला असं असं एवढं वाटलं ना, एवढा कृतज्ञतेचा भाव, की आता माझा ज्ञानेश 12वीला गेला, पण तो प्रसंग मात्र असं वाटते की थँक युनिव्हर्स, तुम्ही त्यांना पाठवलं अगदी वेळेवर माझ्या बाळाला मदत करण्यासाठी म्हणून. कारण तेव्हा एवढ्या रस्त्याने पाऊस सुरू असताना एकटं लेकरू आणि त्याला जर कोणी मदत करायला नसतं तर कदाचित
त्याच्या मनाचे भाव काय झाले असते आपण नाही समजू शकत. आणि तेवढ्या लहान वयामध्ये वस्तू पण टाकून द्यावी अशी हिंमत होत नसते, होत नाही ना, आणि काढताही येत नाही. तर ते त्याला मदतीला दिसले. कुठेतरी नारळाची दोरी बघत होतो मी, ते काढत होते सायकलचा गारा. मग मी गेले, तर मग आम्ही ती सायकल तिथंच राहू दिली, ज्ञानेशला घेऊन आली. आणि किती कृतज्ञता त्या व्यक्तीबद्दल, किती कृतज्ञ. असं असे मदतगार आपल्याला मिळतात, त्यांना आपण आठवण ठेवतो ना, त्यांच्याबद्दल असतेच ना आपल्या आतमध्ये कृतज्ञता. तर आपल्या आयुष्यामधले असे कुठले प्रसंग आपल्याला आठवले ना, की खरोखर त्यांना ग्रॅटिट्यूड देत राहा. ज्या लोकांनी आपल्याला ऊर्जेपर्यंत जोडलं ना, त्यांना सुद्धा अंतर्मनापासून धन्यवाद देत राहा. आणि आपोआपच जातात, हो ना, आपोआपच जातात ते धन्यवाद, त्यांना जातातच. ज्यांनी ऊर्जेसोबत ओळख करून दिली, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या विशेष काळामध्ये मदत केली, ती कृतज्ञता, आपल्या आतमधली कृतज्ञता आपल्याला कृतघ्न होऊ देत नाही, आपल्याला कृतज्ञच ठेवते. आपलं हार्ट चक्र छान ओपन राहतं आणि आपल्याकडे येणारा मदतीचा, आपल्याकडे येणारा छान ऊर्जेचा सोर्स कायम राहतो. प्रसन्न व्यक्तीच्या आजूबाजूला, कृतज्ञ व्यक्तीच्या आजूबाजूला नेहमी चांगले व्हायब्रेशन्स असतात. हे ब्रह्मांड त्याला कायम मदत करत असते. कृतज्ञ असलेल्या व्यक्तीला एहसान फरामोश असं काहीतरी म्हणतात, हा ना. आणि तेथे तुम्हाला पुन्हा वारंवार मदत मग मिळत नाही. त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला कृतज्ञता आपल्या अंतर्मनामध्ये दाटूनच आली पाहिजे. असे अनेक सारे आपल्या आयुष्यामधले खूप सारे प्रसंग असतात, की तेव्हा ना लोक आपल्याला मदत करतात. एखाद्या वेळेस आपण खरंच खूप संकटामध्ये खूप रडत असतो, पण रडताना किंवा त्या वेदनेमध्ये मैं हूं ना, हा जो एक हात असतो ना, अरे कशाला काळजी करतोस, मी आहे ना, हे म्हणणारा जो हात आपल्याकडे किंवा हा एक शब्द असतो ना आपल्याला विश्वासाचा, तो खूप काहीतरी देऊन जातो. खरं तर आपण त्यांची तेवढी मग मदत घेतही नाही, आपण स्वतः पुढे जातो. परंतु त्या 2 शब्दांनी तुम्हाला उभं राहण्याची ताकद दिलेली असते. त्यासाठी कायम कृतज्ञ असावं. बरोबर? येस. तर आपण आता 3 व्यक्ती निवडणार आहे आणि त्या 3 व्यक्तीविषयी आपल्याला कृतज्ञता का वाटते यावर थोडा विचार करायचा आहे. त्यांचे फोटो मोबाईलमध्ये आपल्या समोर ठेवायचे आहेत. पेन, वही घ्यायची आहे घेत असाल तुम्ही तर, आणि काही लोकं मोबाईलवर नोट्स काढत असेल तर मोबाईलवरही चालेल. त्या प्रत्येक व्यक्तीच्या कुठल्या 5 गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त कृतज्ञता वाटवतात हे आपल्याला बघायचं आहे. ते आठवायचं आहे. त्या 5 गोष्टीची यादी करताना त्या व्यक्तीच्या फोटोकडे बघा आणि प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे तुम्ही असे आहात त्याबद्दल असं म्हणूया. त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि तुम्हाला कृतज्ञ का वाटते हे आवर्जून लिहा. जसं आपण आपल्या मुलाला म्हणूया, थँक्यू, थँक्यू, थँक्यू ज्ञानेश, तू माझ्या आयुष्यामध्ये आल्याबद्दल. थँक्यू, थँक्यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ते आई पण त्या सगळ्या गोष्टी मला तुझ्या माध्यमातून अनुभवायला मिळाल्या आणि तू एवढा प्रेमळ, एवढा सोज्वळ आहेस त्याबद्दल. जे काही तुम्हाला तुमच्या त्या व्यक्तीबद्दल लिहायचं आहे ते. आणि जेव्हा तुम्ही या 3ही व्यक्तीसाठीची ही यादी तयार करणार आहात, तेव्हा ही जादूची कृती पुढे चालू ठेवताना त्यांना समोर घ्या आणि ते तुम्हाला दिसतील अशा ठिकाणी ठेवा ते फोटो. जर का तुमच्याकडे फोटो असतील तर फारच उत्तम. नाहीतर आपल्या स्टेटसला किंवा आपल्या मोबाईलच्या समोरच आपल्याला एकदम तो फोटो दिसेल, मोबाईल हातामध्ये घेतला की असा ठेवा. हो ना? येस, थीमला ठेवा, वॉलपेपरला ठेवा, चालेल. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. ओके. आपण एक छान एक कृती करूया. करायची का? चला बरं. चला. अच्छा, उद्यासाठी ही कृती कशी करायची आहे हे सांगते आणि मग मी तुम्हाला आपण अगदी छोटंसं 2 मिनिट ध्याना स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करूया. कशी कृती असेल तर या जादूच्या कृती रोजच्या 3 पायऱ्या आपल्याला करायच्या आहेत. काय? रोजचं एक आहे. काय सांगितलेलं की तुमच्या वरदानांची गिनती करा. किती आहेत तुमच्या आयुष्यामधले? रोजचे 10. 10 वरदानांची यादी करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा आणि तुमची यादी पुन्हा वाचा.
प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि वरदानाबद्दल जेवढी कृतज्ञता वाटते ते लिहा. आजच्या तारखेमध्ये तुमचे वरदान किती होतील? 30. हो ना? सापडत आहेत ना तुम्हाला? कालचे 10 सापडले, दुसरे 10, आज 30. ओके, आजचे 30. आणि तुमच्या अगदी जवळच्या नातेसंबंधांमधील 3 नात्यांची निवड करायची आहे. त्या प्रत्येकाचा फोटो मिळवायचा आहे आणि त्या फोटो समोर ठेवायचा आणि त्या व्यक्तीला कोणत्या 5 गोष्टीबद्दल आपल्याला त्यांच्या खूप जास्त कृतज्ञता वाटते हे आपल्याला आपल्या वहीत लिहायचं आहे. प्रत्येक वाक्याची सुरुवात आपल्याला आभारी आहे या जादूच्या शब्दाकडून करायची आहे. आणि कशाबद्दल? आभारी आहे तुमच्या प्रेमाबद्दल, आभारी आहे तुमच्या स्वभावाबद्दल, आभारी आहे तुमच्या सद्गुणांबद्दल, आभारी आहे तुम्ही केलेल्या मदतीबद्दल. जे काय असेल ते आपल्याला लिहायचं आहे. ओके. आणि पुन्हा आज दिवसभर ते फोटो आपल्याला उद्या सोबत ठेवायचे आहेत, नेहमी आपल्याला दिसतील असे. आपण म्हणजे जास्तीत जास्त दिवसभरामधून 3-4 वेळा तरी आपण त्या फोटोकडे बघू शकलो पाहिजे असं. आणि जेवढं जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे तेवढं कृतज्ञता व्यक्त करायची आहे. बघा तुम्हाला काय बदल होते तर. आणि हो, माहितच आहे, संध्याकाळी रात्री झोपायच्या अगोदर जादूचा दगड हातात घ्यायचा आहे. दिवसभर घडलेल्या गोष्टी त्याला सांगायच्या आहेत आणि आभारी आहे हे त्यातल्या त्या स्पेशल गोष्ट सांगून त्याला आभारी आहे हे शब्द म्हणायचे आहेत. मी तुम्हाला एक फोटो दाखवते आहे. एक फोटो तुम्हाला दाखवते आहे. बघा, या फोटोमध्ये आपल्याला काय दिसते आहे सांगा बरं. या फोटोमध्ये या वहीवर एक फोटो ठेवलेला आहे आणि आणि बघा, हा एक फॅमिली फोटो आहे, एक परत फोटो आहे, दुसरा फोटो आहे आणि छान व्हायब्रेशन्स येथे क्रिएट होत आहे कृतज्ञतेचे. जेव्हा कृतज्ञतेचे व्हायब्रेशन्स आपण क्रिएट करतो तेव्हा अशी सुंदर अशी ऊर्जा निर्माण होते असं सांगणारा हा फोटो. भरभराट आपल्या आजूबाजूला निर्माण होणारे सुंदर स्पंदन, व्हायब्रेशन्स आपल्याला इथे दिसत आहेत. हे जे तुम्हाला चमकणारे सर्व दिसते आहे ना, हे कुठेतरी सुंदर ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे असं हे दाखवतं. खूप छान. खूप खूप धन्यवाद. ओके, चला तर आपण आता शांतपणे डोळे बंद करा. शांतपणे डोळे बंद करा. चेहऱ्यावर स्मित हास्य. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. बघा कसं आपल्याला करायचं आहे. बघा, एक व्यक्ती एक व्यक्तीचा आपल्याला त्या 3 नातेसंबंधांपैकी एक व्यक्ती आपल्या समोर घ्या. डोळे बंद आहेत. तळव्या आकाशाकडे ठेवूया छान. एक व्यक्ती एक व्यक्ती जी त्या 3 नातेसंबंधांमधील आपल्याला घ्यायची आहे, त्यांना मोठ्या प्रेमाने आपल्या डोळ्यासमोर आणा. ज्यांचं आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं स्थान आहे. त्यांचा चेहरा, त्यांचा आवाज, त्यांचं वागणं सर्व सर्व आठवा. त्यांना समोर आणा. त्यांना अंतर्मनापासून म्हणा, तुमच्याकरिता मी मनापासून आभारी आहे. तुमच्याकरिता मी मनापासून आभारी आहे, कारण तुम्ही माझ्या जीवनात प्रकाश प्रकाश घेऊन आलात. मी तुमच्याकरिता मनापासून आभारी आहे, कारण म्हणा, तुमचं मनातल्या मनात काय कारण आहे ते म्हणा. कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता.
मी तुमच्यासाठी मनापासून आभारी आहे, कारण यस, असंच. मी तुमच्यासाठी मनापासून आभारी आहे, कारण खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. असं अनेक कारण तुम्हाला सापडणार आहेत. आता या नात्यामध्ये जर कदाचित थोडंसं दुःख, अपेक्षा, त्रास असेल, तर त्यावर प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा प्रकाश सोडा. आपलं नातं प्रेममयी, कृतज्ञतामयी होत आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आपलं नातं छान, तुम्हाला हवं आहे तसं म्हणा, तसं होत आहे. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. बघा, आता आपण प्रयोग केला आहे आणि आपलंच हृदय आपल्याला आता हलकं वाटतंय, जणू हे प्रेमाने भरत आहे असं वाटत आहे. आणि म्हणूनच आपल्याला त्या प्रत्येक नात्याला नव्या प्रकाशामध्ये पाहण्यासाठी तयार व्हायचं आहे. जेव्हा आपण आपल्या आयुष्यामधील ते प्रत्येक नातं चांगुलपणाने बघू लागतो, तेव्हा प्रत्येक नातं गुरुस्थानी जातं. नातं कसंही असू दे, परंतु कृतज्ञतेचा स्पर्श कोणतंही नातं जिवंत करू शकतो. कृतज्ञतेचा स्पर्श कुठलंही नातं जिवंत करू शकतो. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. बघा, तुमच्या आतमधला कृतज्ञतेचा भाव वाढला आहे का? मी माझ्या आईसाठी खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे, कारण तिने मला अन्न, प्रेम, आधार, माझं अस्तित्व निर्माण करण्याची संधी दिली आहे. माझ्या आईने मला भरभरून प्रेम दिलं आहे. ते वात्सल्य मी तिच्याच माध्यमातून अनुभवलं आहे. तिने कधी मला प्रेमाने रागवलं सुद्धा, परंतु ते माझ्याच फायद्याचं होतं. त्याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. एक वेळ असा होता की तोच माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आधार होता. तिच्या सोबत असताना मी स्वतःला पूर्ण सुरक्षित अनुभव केला आहे. याकरिता खूप खूप धन्यवाद. तिच्याच माध्यमातून मी हे जग पाहिलं आहे. याकरिता खूप खूप धन्यवाद. त्या संस्कारांकरिता खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर मला मला माझ्या आयुष्यामध्ये आई मिळाली, तिचं प्रेम मला अनुभवता आलं, याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. या जगामध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना आई पण नाही आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, मात्र मला माझ्या आईचं अस्तित्व लाभलं, त्याकरिता खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नातेसंबंधांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. ते नातेसंबंध तुम्ही निवडा, तुम्हाला कुठले हवे आहेत. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुम्ही हळूच तुमचे डोळे उघडू शकता आणि खूप सुंदर प्रकाश अगदी वृषाली यांच्या पाठीशी आलेला आहे. बघा, अं, जणू काही वाव दिसते सगळ्यांना. एक वेळ स्क्रीनवर बघा, डोळे उघडून. थांबा, थांबा, थांबा वृषाली, तशाच राहा. जशा आहात तशाच राहा. किती सुंदर तो प्रकाश दिसतोय बघा.
खूप छान, खूप सुंदर, खूप सुंदर. ह्या सगळ्या या वेळेमध्ये अगदी 2-3 जणांच्या पाठीशी खूप सुंदर असा प्रकाश निर्माण झाला. थँक यू ऑल ऑफ यू. थँक यू, थँक यू. अच्छा. कोणाला काही बोलायचं असेल तर 1 मिनिटामध्ये बोलू शकता. हात वर करा मात्र. सगळेजण एकाच वेळेस नका डोळे हे सुरू करू. माईक सुरू करा. बोला. बोला लीना. काय म्हणायचंय? कसं झालं आपलं सेशन? काय वाटलं तुम्हाला? जा जादुई नातेसंबंध. माईक सुरू होते, होते. हं. छान मॅडम वाटलं. कसं झालं हे सेशन लीना? छान झालं, मस्त वाटलं. ओके. कालची आणि परवाची कृती केली? हो. अच्छा. आठवल्या आपल्याला 10-10 गोष्टी आपल्या नाही, दगडाची नाही केली, आता आज करणार. हो. जादूच्या दगडाची. हं, हं. ती आजकाल. हं. हो. ही जी कृती आहे ही आता उद्या सकाळी करायची आहे आपल्याला पूर्ण दिवस. आज जे शिकणार आहे ती परवा करायची आहे. असं करा. हं, हं. ज्या सन्मान्य सदस्यांच्या अजूनही काही कृतीच राहिल्या असतील त्यांनी पहिल्यापासून सेशन ऐका आणि एकाच वेळेस सगळ्या कृती करून पुढे चला सोबत-सोबत. ओके? खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण सेशनला असता आणि वेळेवर येता त्याकरता खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते नमस्ते सर्वांना. मॅम.